जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग एडिटिंग केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेलं आहे. प्रत्येकाने लाईक करा, जर आपल्या चॅनलमध्ये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसं मित्रांनो, आपल्या जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्याला जर इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात पहावं असं का बरं मखमली. ओके, तर मित्रांनो आपण अलर्ट मशा ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेल्या मित्रांनो, आजचं खूपच छान झालेलं आहे. प्रत्येकाने एक लाईक करा, जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्या जर इंस्टा देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडीची देखील लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसे मित्रांनो आपण टेलिग्राम चॅनलवर आपण डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. जर अजून देखील जर कोणी टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण जे आपल्या चॅनलला सुरुवात करूया. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी तुम्हाला मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला 2 प्रीसेट दिलेले आहेत. एक बिटबुक मार्के प्रीसेट आणि शिकेबिटा प्रीसेट. ते दोन्ही प्रीसेट तुम्ही अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करा. ओपन केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. बघू शकता मी तर तुम्हाला काय इथं ग्रुप इथं क्रिएट करून दिलेले आहेत. बघू शकता मी तर तुम्हाला इथं ग्रुप क्रिएट करून दिलेले आहेत. बघू शकता काय इथं तुम्हाला ग्रुप मी ऍड करून दिलेले आहेत. आणि बघू शकता इथं लिरिक्स टेक्स्ट लेअर देखील मी इथं ऍड करून दिलेले आहेत. टेक्स्ट बघू शकता इथं टेक्स्ट लेअर देखील मी इथं ऍड करून दिलेले आहेत. बीट नुसार मी ऍड करून दिलेले आहेत. ते जस्ट मित्रांनो हाईड आहे ते अनहाईड करून घ्या एक एक करून. तर बघू शकता मी एक करून इथनं अनहाईड करून घेतो पटापट. अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी एक करून इथनं अनहाईड करून घेतो. बघू शकता अनहाईड केलेलं आहे मी सर्व काही. इथं बघू शकता हाईड आहे ते अनहाईड केलेलं आहे. तर आता काय करायचं एक एक करून मित्रांनो आपल्याला ग्रुपमध्ये आपल्याला फोटो ऍड करायचे आहेत. तर मी फोटो ऍड कशी करायचं सांगतो. तर ग्रुप 1 वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे सिम्पली. बघू शकता अजून एक तुम्हाला इथं बघू शकता इथं ग्रुप दिसेल त्याच्यावर क्लिक करून एडिट ग्रुपला जायचं आहे. अजून एक इथं रेक्टँगल दिसेल तो सिम्पली डिलीट करा. आपल्या सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. जस्ट मित्रांनो इथे इमेजला सिलेक्ट करा. इमेजला सिलेक्ट केल्याच नंतर इमेजला पूर्णपणे मित्रांनो लास्टला घ्या. इमेजला लास्टला घेतल्याच नंतर लॉंग प्रेस करून सिम्पली असं बॅकग्राऊंडला घ्या. आणि व्यवस्थित मित्रांनो आपल्याला इथं बघू शकता इथं इमेजला इथं सेट करायचं आहे व्यवस्थितरित्या. बघू शकता मी व्यवस्थितरित्या इथं सेट केलेलं आहे. इमेजला बॅक यायचं आहे. बघू शकता इथं व्यवस्थितरित्या मित्रांनो आपण इथं इमेजला सेट केलेला आहे. तर आता काय करायचं मित्रांनो, स्टार्टिंगलाच आहे जो आपण ग्रुपमध्ये इथं फोटो ऍड केलेला आहे तोच आपल्याला बघू शकता ग्रुपमध्ये जो फोटो ऍड केलेला आहे तोच आपल्याला इथं बॅकग्राऊंडला ग्रुपच्या देखील इथं ऍड करायचा आहे. तर बघू शकता ग्रुप बघू शकता मी ते इमेज ऍड केलेला आहे. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटी मध्ये जाऊन ह्याची अल्फा ऑपॅसिटी सिम्पली 30% ठेवा. जस्ट थ्री डॉट वरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करा. लॉंग प्रेस करून सिम्पली मित्रांनो ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे. हा इमेज मित्रांनो ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे. तसेच मित्रांनो बघू शकता ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे. तर आता काय करायचं, ग्रुप वरती क्लिक करा. इफेक्ट्स मध्ये जायचं आहे आणि फेड इन फेड आउट वर बघू शकता फेड इन फेड आउट इफेक्ट दिसेल तो इथनं सिम्पली कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बॅक यायचा आहे आणि जो आपण ग्रुपच्या बॅकग्राऊंडला इथं फोटो ऍड केलेला आहे त्या फोटोला सिम्पली हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी इथे व्यवस्थितरित्या पहिला ग्रुप इथं कसा बघू शकता कशा प्रकारे ग्रुपमध्ये इथं फोटो ऍड करायचा आहे मी व्यवस्थितरित्या समजावून सांगितलेलं आहे. मी दुसरा देखील सांगतो मग कसा ऍड करायचा फोटो. मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. पहिला ग्रुपवरती क्लिक करा. ग्रुप 2 वरती मी क्लिक केलेलं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. अजून एक तुम्हाला इथं ग्रुप दिसेल त्याच्यावर क्लिक करून एडिट ग्रुपला जायचं आहे. इथं रेक्टँगल 1 दिसेल त्याच्यावर सिम्पली क्लिक करून
सिम्पली इथनं डिलीट करा रेक्टँगलला. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच नंतर बघू शकता पहिला मित्रांनो इथं इमेजला मित्रांनो बघू शकता इथं पहिलं सिलेक्ट करा. इमेजला पूर्णपणे मित्रांनो लास्टला घ्या. लॉंग प्रेस करून इथनं सिम्पली असं बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या. बघू शकता मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे आणि व्यवस्थित इथं इमेजला इथं सेट करायचं आहे. तर बघू शकता सेट केल्यानंतर बॅक यायचं आहे. बघू शकता इथं इमेज आपला सेट झालेला आहे. ग्रुपमध्ये आपण बघू शकता आपण फोटो ॲड केलेला आहे. तर आता काय करायचं आहे बघू शकता जो आपण ग्रुपमध्ये जो फोटो ॲड केलेला आहे तोच आपल्याला इथं ग्रुपच्या आपल्याला इथं बॅकग्राऊंडला देखील हाच फोटो आपल्याला इथं ॲड करायचा आहे. तर मी पटकन इथं ॲड करून घेतो. वरती 3 डॉट वरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करा. ब्लेंडिंग आणि ऑपेसिटी मध्ये जाऊन ह्याची अल्फा ऑपेसिटी 30% ठेवा. बघू शकता मी इथं 30% ठेवतो. करेक्ट 30 ठेवलेली आहे. लॉंग प्रेस करून मित्रांनो सिम्पली असं ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. बघू शकता इथं ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घेतलेला आहे आणि जो बघू शकता इथं बघू शकता आपण पहिल्या इमेजला हा इफेक्ट दिलेला आहे. तर तो इफेक्ट कुठे आहे सांगतो. ग्रुपवरती क्लिक करायचा आहे. इफेक्ट्समध्ये जायचं आहे. फेड इन फेड आउट वरती क्लिक करायचं आहे. इथनं कॉपी इफेक्ट करा. फेड इन फेड आउट. सिम्पली बॅक यायचं आहे. ग्रुपच्या बॅकग्राऊंडच्या फोटोला हे इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी पहिले 2 ग्रुप व्यवस्थितरित्या इथं फोटो कसे ॲड करायचे सांगितलेले आहेत. ग्रुपमध्ये पहिले 2 ग्रुप मी व्यवस्थितरित्या सांगितलेले आहेत. ग्रुपमध्ये फोटो कसे ॲड करायचे. तर आता काय करायचं आहे सिम्पली तशा प्रकारे मित्रांनो उरलेले बघू शकता उरलेले ग्रुप देखील आपल्याला तशाच प्रकारे इथं ग्रुपमध्ये इथं फोटो ॲड करायचा आहे. टोटल 7 ग्रुप आहेत. तर मित्रांनो मी इथं फोटो ॲड केलेले तुम्हाला दाखवतो. बघू शकता मी इथं फोटो ॲड केलेले आहेत. तर बघू शकता बघू शकता मी इथं फोटो ॲड केलेले आहेत. तर मित्रांनो फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे 19.5 सेकंदा जोडायचा आहे. प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आता मित्रांनो आपल्याला एक बिटला आपल्याला इथं एक फोटो ॲड करायचा आहे. तर टोटल आपल्याला इथं 4 फोटो ॲड करायचे आहेत. तर बघू शकता मी एक करून इथनं 4 फोटो मी ॲड करून घेतो. तर बघू शकता आपण इथं 4 फोटो ॲड केलेले आहेत एक बिटला. तर बघू शकता ॲड केल्यानंतर सिम्पली मित्रांनो बॅक यायचा शेक इफेक्ट प्रेसेट मधला 2 नंबरचा पहिला व्हिडिओ इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रेसेटला या. बिटमार्क प्रेसेटला आल्याच नंतर सिम्पली काय करायचं आहे 19.5 सेकंदा जोडायचा आहे. सिम्पली हा इफेक्ट इथं पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर 21.27 सेकंदा जोडायचा आहे. सिम्पली हा इफेक्ट इथं पेस्ट करा. नंतर 24.11 सेकंदा जोडायचा आहे. सिम्पली हा इफेक्ट इथं पेस्ट करा आणि 28.12 सेकंदाजवळ सिम्पली हा इफेक्ट इथं पेस्ट करा. म्हणजे 4 बिटला आणि मित्रांनो लास्टला जर एक्स्ट्रा पार्ट असेल तर इथनं कट करा सिम्पली. तर काय करायचं 4 बिटला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर व्हिडिओ इफेक्ट आपल्याला इथं पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर बॅक यायचं आहे. शेक इफेक्ट प्रेसेट मधला पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्या नंतर बिटमार्क प्रेसेटला आहे. बिटमार्क प्रेसेटला आल्याच्या नंतर जे आपण लास्टला जे 4 फोटो ॲड केलेले आहेत लास्टला जे 4 फोटो ॲड केलेले आहेत त्या 4ही फोटोला हे इफेक्ट पेस्ट करायचा आहे. आपल्याला 4च्या 4 फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. म्हणजे 19.5 सेकंदापासून जे आपण 4 फोटो ॲड केलेले आहेत एक बिटला 4 फोटो त्या 4ही फोटोला हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मी करून इथं पेस्ट केलेलं आहे. सिम्पली स्टार्टिंगला प्लस आयकॉनवरती क्लिक करून इथनं एक रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगल पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेट फिल कंपोजिशन एरिया करा. बॉर्डर स्ट्रोक मध्ये स्ट्रोक निबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. कलर अँड फिल मध्ये जायचं की 1 नंबरला इथं ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून इथं मित्रांनो आपल्याला बॉर्डर ऍड होऊन जाईल. तर बघू शकता बॉर्डर ऍड झालेली आहे आपली. तर आता काय करायचं आहे सिम्पली मित्रांनो व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर बटन वरती क्लिक करून व्हिडिओची रेझोल्युशन 10 पिक्सल घ्या. 720 मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ एवढंच होतं. व्हिडिओ कसं मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे आणि एडिटिंग शिकवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.